नमस्कार, माझं नाव थोरात बाबासाहेब सहादू। शाळेचं नाव MPG विद्यालय मुकणी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र राज्य। ही जी नटखट लॅब तयार केलेली, ही नटखट लॅब विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे। कारण जे लहान लहान विद्यार्थी 5वी पासून तर विशेषतः 5वीचे, त्यांना तर या लॅबविषयी खूप मोठं कुतूहल आहे किंवा आकर्षण आहे, आणि त्यामुळे ते साहित्य जरी बघितलं तरी त्यांना खूप आनंद होतो। आणि मग ते प्रत्येक दिवशी विचारतात की आमचा लॅबमध्ये तास घ्या, लॅबमध्ये तास घ्या। आणि त्यांचे जे प्रशिक्षक आहे त्यांनी आमच्या शिक्षकांना छान असं प्रशिक्षण दिलं, आणि त्यामुळे आमच्या शिक्षकांना सुद्धा आवड निर्माण झाली। जे विज्ञानाचे शिक्षक होते त्यांचा तर मुळात हा विषय होताच, परंतु इतर विषयाचे जे शिक्षक आहे त्यांना सुद्धा याच्याविषयी खूप आवड निर्माण झाली, आणि त्यामुळं तेही मोठ्या आवडीनं इथं येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतात। आणि हे प्रयोग करत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला अतिशय आनंद वाटतो की जी ओटिस नावाची कंपनी आहे, या कंपनीचे खूप खूप धन्यवाद मानावं लागेल की त्यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातले विद्यार्थी, की जे आदिवासी विद्यार्थी आहे, ज्यांना हे जे साहित्य, एवढं महागडं साहित्य घेणं शक्य नाही आणि वापरणंही शक्य नाही, आणि त्यांना शाळेत ते मोफत मिळाल्यामुळं, हाताळायला मिळाल्यामुळं ते अतिशय आनंदानं हे साहित्य हाताळत असतात। आणि जे आदिवासी विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये टॅलेंट खूप आहे, परंतु त्यांच्या परिस्थितीमुळं ते काही साहित्य घेऊ शकत नाही। मग अशा वेळेस त्यांना या नटखट लॅब मार्फत किंवा जी ओटीची कंपनी, या कंपनीनं हे जे दिलेलं साहित्य, हे साहित्य अतिशय मोलाचं आहे किंवा अतिशय उपयुक्त असं साहित्य आहे। आणि हे साहित्य जर प्रत्येक शाळेला दिलं तर, कारण इगतपुरी तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या ज्या शाळा आहे, या शाळा आदिवासी भागातल्या किंवा त्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि मग त्यांना याचा खूप मोठा फायदा होईल। जसं आम्हाला झालं तसं आमचे इतर जे बांधव आहे किंवा इतर जे विद्यार्थी आमच्या तालुक्यातले, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल असं मला खात्रीनं वाटतं। आणि म्हणून हे जे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहे, याचं आम्ही एक प्रदर्शन भरवलं होतं, आणि त्या प्रदर्शनामध्ये सगळे टेबल वगैरे मांडले, त्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं जे साहित्य होतं ते मांडलं, आणि गावातले सरपंच, पोलीस पाटील किंवा जे प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांना आम्ही बोलावलं, आणि त्यांनी जेव्हा हे बघितलं त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आमची मुलं एवढं मोठं काम करू शकतात किंवा अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करू शकतात। हे पाहिल्यानंतर त्या पालकांना सुद्धा खूप आनंद वाटला, आणि त्यांच्या मुलांविषयी त्यांना अभिमान वाटला। उलट ते म्हणायला लागले, सर एखाद्या मुलाला मी, तुम्ही सांगा की एखाद्या मुलाला आम्ही बक्षीस सुद्धा देऊ, कारण ते सौर ऊर्जावरचं लाईट असेल किंवा ट्रॅफिक संबंधीचे काय असेल नियम, हे बऱ्याचशा गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या, आणि त्यामुळं त्यांना सुद्धा अतिशय आनंद झाला। तर अशा पद्धतीनं ही जी कंपनी, या कंपनीचे मी खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो की त्यांनी खूप मोठी एक मोलाचं असं काम केलेलं आहे। नुसतं मोलाचंच नाही म्हणता येणार, तर जणू काही त्यांनी भावी शास्त्रज्ञच निर्माण करण्याचं काम हे त्यांच्या मार्फत झालेलं आहे। जरी ते समोर नसतील, परंतु खऱ्या अर्थानं पडद्यामागं त्यांची भूमिका खूप मोठी आहे, आणि म्हणून त्या कंपनीचे मी पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।